गाव एकत्र जोडले गेले, सोनवडा आणि वराड. त्यामुळे आम्हाला मालवणला जायला काहीच असं कमी अंतर या ठिकाणी पडतं. टायमिंगची पक्की माणसं आली आहेत. एकदम टायमिंगला एकदम पक्की आहे ती लोक. टायमिंगला एकदम पक्की माणसं लग्नाच्या 20 मिनिटं आधी आली आहेत. लोकेशन टाकलंय, कुछ नाही कर सकते उनका. त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे ना, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही. की चला आमच्याकडनं पण सुरुवात झालेली आहे लग्नाची. ठीक आहे. हो हो, इकडे तिकडे जवळ असलेल्या चौकात. हे काय ते नवीन दिसतंय, डॉल्फिन. ते वाटतं फाउंटन बनवलंय. आज कंटेंट आहे ना, फायदे का आयुष्यात पण हीच गोष्ट आपण फॉलो केली पाहिजे. जे समोर पर्याय दिसतील तेच निवडायचे. तुका ओव्हर थिंकिंग करून त्या गोष्टीला वेळ काढला तर ती गोष्ट आमच्या हातातून कधी पण निसटू शकते. मंडळी, पैसे भरू गेलो आणि त्याच्याशी पण होती लागली. सी बनवते नरपटी लावता कसली. तो अब क्या बना रहा है अभी? मैं अभी आपका शोरमा बना रहा हूँ, हा, पेरी पेरी चीज शोरमा। ओके. जेव्हा तोंडात पाणी सुटल्यावर कसं वाटतं? कैसी जीभ लपलपाई लपलपाई लपलपाई. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत माझ्या फ्रेंडच्या एका लग्न. त्यानंतर थोडं काम आहे ती करणार आहोत. सध्या मी आलो वॉशिंग सेंटरला आणि कार वॉशिंग वगैरे इकडे होते. तिकडे मी गाडी धुवायला आलोय, दाखवतो तुम्हाला. तर पुढे पुढे हा ब्लॉग बघत राहा, मला मजा येईल. तर आज कोण कोण माणसं दिसणार आहेत तुम्हाला, तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघा. जुन्या चेहरे तुम्हाला परत दिसतील. आणि आता बघू हे गाडी कशी धुवून होते. एकदम घाण झालेली होती, साप चिखलाने मागले. काम चालू आहे ना वाटेत, त्यामुळे पूर्ण गाडीचा एकदम सत्यानाश झालेला होता. तर बघूया आता हे धुवून देत आहेत, मस्त चकाचक करून देतील. तर दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी गाडी धुवून देत आहेत चकाचक करून. मी कायम इकडेच येतो गाडी वगैरे धुवायला. रंगलेली पूर्ण. डिझेल वॉश आणि शॅम्पू पाणी करून घेतोय. अजून पण गाड्या येतात. धुवून झाली की मी गाडी घेऊन जाईल. थोडी 4-5 अजून काम आहेत ती करेन. मग माझा मित्र येईल जो रेग्युलर असतो तोच, आणि त्याला घेऊन मग आम्ही जाणार लग्नाला. बघत राहा तोपर्यंत. गाडी वगैरे धुवून तर झाली. आम्ही आता आलो, पैसे काढतो आणि जातो कपडे घ्यायचे तिकडे. चला. तर बघा मंडळी, तेजस्वी लो आणि आम्ही लो इकडे कपडे घेऊ. शर्ट घेतलंय ते बघा. तुमका जर कपडे वगैरे हवे असतील तर ह्या दुकानात यावा आणि यांच्याकडे कपडे घ्यावा. चांगले एकदम भारीतला कापड क्वालिटी आणि एकदम कमी रेटला तुमका कपडे गावतले. दाखव असं दाखव. ओके. तर मंडळी, माझा प्रवास सुरू झालाय. इथं जातोय वराड गावात, त्या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी. आणि हे जे रुमाल आणि चष्मा घातला ते मॅन्डेटरी आहे, कारण उष्णता खूप आहे. आणि माझ्यासोबत मला तेजस होता, तो आता नाही आहे. काही कारणाचं त्याला घरी जावं लागलंय, काहीतरी एमर्जन्सी काम आलंय त्याला, त्यामुळे ते येऊ शकला नाहीये. बघूया आता, डायरेक्ट हॉलकडे जातो आणि बाकीचे कोण सोबत येतात त्यांना बघतो. पण खूप ऊन आहे, ऊन खूप काहीतरी प्रमाणाच्या बाहेर आहे. तर मागच्या वेळेस तुम्हाला बोललो मी झाडे लावा, तर खरंच झाडे लावायची गरज आहे. कारण आपण जर झाडे लावली तर काहीतरी प्रमाणात हे जी उष्णता कमी होण्याची शक्यता आहे. तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, एक तरी झाड तुम्ही स्वतःच्या हाताने लावा. आता मी जातोय वराडच्या ब्रिज वरून वराडला. इकडे नम्रता मंगल कार्यालयामध्ये लग्न आहे माझ्या एका फ्रेंडचं. इकडे जातोय मी. बघूया तिकडे कोण कोण आम्हाला भेटतंय. जुने चेहरे तुम्हाला दिसतील, बघूया. चला. तर आम्ही आता येऊन पोहोचलोय वराडच्या ब्रिजवर. हा तो ब्रिज आहे, त्याच्यामुळे खूप किलोमीटर या ठिकाणी आमचे कमी होतात. नाहीतर खूप फेरी मारून आम्हाला वराडला जावं लागलं असतं. हा बघा, हा या ब्रिजचा व्ह्यू आहे. व्ह्यू पण भारी आहे. तर ह्या एका ब्रिजमुळे आमचे 2 गाव एकत्र जोडले गेले, सोनवडा आणि वराड.
त्यामुळे आम्हाला मालवणला जायला काहीच असं कमी अंतर या ठिकाणी पडतं. त्यामुळे ह्या पुलामुळे खूप सोयी सुविधा आमची झालेली आहे. आता ह्या ब्रिजला क्रॉस करून आम्ही आता पोहोचलो वराड गावात. आता इकडून हे वराड गाव सुरू झालंय बघा. आता भेटतं तुम्हाला डायरेक्ट हॉलवर. तर हा बघा तो हॉल, त्यामध्ये माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि मी आता आलो इथे. अजून म्हणजे वाट बघतो, बघू कधी येत आहेत. मालवण कसं रोडवरच आहे. लग्नाचा बोर्ड आणि लग्नाचा एंट्रन्स असा आहे. खूप चांगला आहे. बाकीच्यांची वाट बघत थांबतो बाहेर. बघूया. गणपती बाप्पा मोरया. मुहूर्तावर बरोबर लग्न लागलेलं आहे. तो आलाय बुके घेऊन आलाय. चिराग सुपाल AK 3.5 सर्व. टायमिंगची पक्की माणसं आली आहेत. एकदम टायमिंगला एकदम पक्की आहे ती लोक. एंट्री होणार आता याची. टा 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 टा. हॅलो करो चलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जेरीच्या ब्लॉग मध्ये. टायमिंगला एकदम पक्की माणसं लग्नाच्या 20 मिनिटं आधी आली आहेत. किती वाजता झालं? झाला लग्न. छान म्हणते मी. तुम्ही एवढ्या लवकर इलात ना की तुमचं लग्न लागला. हॅलो. ते माका वाटलेलं ते समर्थ हॉल मध्ये जातले. काय समर्थ हॉल मध्ये गेले. म्हणून मंडळी सांगतो तुम्हाला, आपसतपणा करायचे नसतात. कोणी सांगितलं तर ऐकायचं असतं. बरोबर ना? अरे यार, माका वाटलं त्यांना माहिती आहे. अरे मी अपलोड आहे माझ्या पेज मध्ये. मी पण केलेले कॉल त्यांना. मागवलं ना, मग माहित होतं ये. तर मंडळी, आपली अर्धी माणसं चुकीच्या हॉलमध्ये गेली आहेत. सांगून पत्ता सांगून तुझा. त्याला आता आम्ही काय करू शकत नाही. आता त्यांना टाकलंय, लोकेशन टाकलंय, कुछ नाही कर सकते उनका. त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे ना, तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. त्यामुळे आम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही. आम्ही आलो टाइमवर. हॉटेलच बोलतोय मग स्वतः. गरमी म्हणून सांगतो मंडळी, एक झाड लावा.
कसं वाटतंय तुला? जेवण चांगलं आहे. कॅमेरा शॅक पर्सन आम्ही जेवतो, नंतर रिव्ह्यू नाही देऊ शकत कारण लग्नाचं जेवण आहे. त्यांना जेवतो आणि मग बाहेर जेवून घरी जातो. तर जेवणाचा मेनू हा आहे. हे बघा. तर आम्ही आता अहेर वगैरे जेवण वगैरे झालंय. मग आमच्या फ्रेंडला आम्ही भेटलो, तर खूप मजा आली. खूप असं वेगळंच वाटलं कारण पहिलंच लग्न आहे, पण खूप चांगलं पण वाटलं की चला आमच्याकडनं पण सुरुवात झालेली आहे लग्नाची. ठीक आहे. हो हो, इकडे तिकडे. तर मग अभिनंदन मृणाली आणि शुभम, तुमच्या नवीन वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमची वाटचाल आनंदीमय सुखमय पुढे तुमचं जीवन तुम्ही एकामेकासोबत घालवावं हीच इच्छा. तर मग आम्ही आता निघतोय घरी, झालाय टाइम. तर मग तुम्हाला कसं वाटलं लग्नाला वगैरे? एक नंबर, मस्त जेवण एक नंबर होतं. थोडंसं वेगळं वाटलं कारण पहिलं लग्न आहे ना, पहिली विकेट पडली आपल्या वर्गातली, ग्रुप मधली पहिली विकेट पडली आहे. तर आणि एसी हॉल होता गरमीमध्ये मस्त मस्त, वाटत खूप खूप छान अरेंजमेंट होती. मृणाली थँक्यू यासाठी, खरंच चांगलं वाटलं. आईस्क्रीम जेवण. आणि हे मी बघणार आहे जाऊन घरी. तर तर आता आम्ही निघतो, आमचा परतीचा प्रवास सुरू करतोय. आणि मी आता भेटतो तुम्हाला पुढे, काय मध्येच काय इंटरेस्टिंग असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. तर मंडळी, प्लॅन में थोडा चेंज रहेगा. मी आता आलोय कुडाळमध्ये, घरी जात होतो, पण माझ्या एका खास माणसाचं काम आहे. हा बाबा, दुपारी गुड मॉर्निंग म्हणतो, मॅड झालाय. ठीक आहे, आम्ही जातो, याचं काम आहे काहीतरी. ब्लॉग वाढवायची कामं करतोय, बघ काय नाही. बसतो रुको, सरवतो, बंद कर आता. चलो, मी आता आलोय सरम जवळ असलेल्या चौकात. हे काय ते नवीन दिसतंय, डॉल्फिन. ते वाटतं फाउंटन बनवलंय. हे भारी ना, फाउंटन वगैरे बनवलंय इकडे. आम्ही आता थोडस काम आहे छोटस, जातो करतो आणि पुन्हा येतो कुडाळमध्ये आणि घरी जातो. बरोबर ना? तोपर्यंत तुम्ही असं डोकं बघा. चालेल मंडळी? चालेल का तुम्हाला? हो काका, थांबा. आम्ही जातोय NH66 हायवेला. आज माझी वेगळीच ऊर्जा एनर्जी भरलेली आहे. आज मी कंटेंट देणार. आज कंटेंट देणार फाय देगा. कधीतरी ती एखाद्या ब्लॉग मध्ये कंटेंट देणार. हाथी चले बाजार, कुत्ते भोका जार. पहिला वाक्य मात्र बरोबर. हे हळू वाजव. तर मंडळी, आमचं काम झालंय ना. तर आम्ही आता कुडाळच्या दिशेने परत जातोय. जरा आम्ही खूप लांब गेलेलो, खूप म्हणजे खूप लांब गेलेलो, प्रमाणाच्या बाहेर लांब. सॉरी, ते प्लीज हे तुम्ही बघू नका, तुम्हाला बघण्यासारखं नाहीये. बघा काय नाही. रस्ता तसा बनवला, त्याला आम्ही काही करू शकत नाही. असे रस्ते बनवून जर तुम्ही हायवेला असे कटबीट मध्ये ठेवणार, आम्ही ह्याला काय करू शकत नाही. जो पर्याय आहे तो आम्ही निवडणार. बरोबर ना? बरोबर, जो पर्याय आहे तोच निवडणार. आयुष्यात पण हीच गोष्ट आपण फॉलो केली पाहिजे. जे समोर पर्याय दिसतील तेच निवडायचे. बिकॉज ओव्हर थिंकिंग करून त्या गोष्टीला वेळ काढला तर ती गोष्ट आमच्या हातातून कधी पण निसटू शकते. मी हल्ली मोटिवेशन खूप द्यायला शिकलोय, आणि सकाळपासून मी एकच तुम्हाला मोटिवेशन देतोय की सगळ्यांनी झाडं लावा. कारण मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, त्यामुळे गरमीचं प्रमाण तुम्हाला पण समजत असेल किती वाढलंय ते. त्यामुळे की झाड लावा, कुठलं पण लावा, झाड लावा. धन्यवाद.
तर मंडळी, पैसों की बारात नोटों की सौगात लेके हम आए एक्सिस बँक. आता आम्ही आलो ऍक्सिस बँक मध्ये पैसे भरायला. येतात, मला सगळं येतं. आय नो एव्हरीथिंग, एव्हरी सिंगल थिंग. यू डोंट नो, यू ब्लडी फूल. आतमध्ये भरायचे असतात रे बाबा, तुला काही समजत नाही. असं काय कोबी कसा झालायस म्हणून तू कोबी होणार. मंडळी, पैसे भरू गेलो आणि त्याच्याशी पण नव्हती लागली. सी तेच बनवते. नारपटी लावता कसली इला ये. तर मंडळी, आम्ही इतर पैसे भरले. सॉरी, आम्ही इकडे पैसे भरले. तर झालं 1,00,000 रुपये भरलेत. 14,000 रुपये. 1,00,000 रुपये आम्ही इकडे भरलेत. ते 2,00,000 आम्ही दुसरीकडे भरणार. दीडचं पेमेंट आलंय. थँक्यू. गुड नाईट. आता आम्ही जातो पुढे. बघू आता कुठे काय जायचं असेल तर आम्ही जाऊ, नाही तर आम्ही घरी जाऊ. तोपर्यंत पुन्हा एकदा बाय बाय. तर मंडळी, तेजस आम्हाला घेऊन आलाय शॉर्मा खायला. दर टाइम मीच देते, एकच देते, काय ना काय खाऊ. मग काय खाऊ देणार नाही. दर टाइम मीच देतो. तो अब क्या बना रहे हैं अभी? मैं अभी आपका शोरमा बना रहा हूँ, हाँ, पेरी पेरी चीज शोरमा. ओके शोरमा. जी. वाव. तो बेहतरीन है हमारा शोरमा. ओके मंडळी, ह्यो काहीतरी भारी बनवतोय. हा काहीतरी भाणी बनवतोय. दोन घेऊया का? नाही, एकच. कितीही पैसे आले तरी माणसाने जमिनीवर राहावे. पैसे तर असतात इकडचा तोपर्यंत शॉर्मा खूप फेमस आहे पैसे आणि आम्ही रेग्युलर येतो खायला. गप्प बसतोस तू, मध्ये मध्ये बोलू नकोस यार. पैसे नसला काय तसे दिवस घालवायचे लागतात माहिती आहे मला. तू शांत बस रे, तो बरं बनवतो. वडापाव खाऊन दिवस घालवायचे लागतात. असं तोपर्यंत खाऊन घ्यायचा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता, हे बघा मेयोनीज. हा हा हा, हा कुठला सॉस आहे? ये सेजवान सॉस. शेजवान सॉस. वाव. कोबी. तुम्ही पण या इकडे, जवळच आहे पोलीस स्टेशनच्या समोर. येस, हे बघा पोलीस स्टेशन आणि हा बघा शॉर्मा. ये आहा, आवाज आहे का? आवाज आहे का? काचकूच काचकूच. तर मंडळी, तो बनवून देतोय, आम्ही खातो. बनवून दिल्यावर तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या. आता खूप वेळ झाला, खाऊन घ्या. हे काय आणलंस? ये अपना चीज है. ओके उसके ऊपर रहेगा अपना पेरी पेरी मसाला. ओके 2 फ्लेवर एड करके आपको बना के देता हूँ. ओके बहुत भारी वाला शोरमा रहेगा, ओके. स्पेशल मालवणी शोरमा. डन सीन. मंडळी बघा, आता बघा काय करतोय. जादू करणार, जादू. जादूगर शॉर्मावाला. चिकन. वाव. ओ माय गॉड. तेव्हा तोंडात पाणी सुटल्यावर कसं वाटतं? कैसी जीभ लपलपाई लपलपाई लपलपाई. हो हो. हे काय घातलंस? ये अपना पेरी पेरी मसाला. ओके. ये अपना चीज. 1 मिनट वापिस आएगा चीज. फिर से मेयोनीज. आता म्हणून पॅकी झटपट पटापट. ओके ओके शॉर्मा रेडी.
एवढा प्राऊड वाटला मला. अरे ते कपडे कट केल्याने बेस्ट बेस्ट करमा पुडा मधला बेस्ट. तुम्ही पण या इकडे टेस्ट करा. आपला भाऊ बनवून देईल. मजा करा. बेस्ट वन ऑफ द बेस्ट. तर मंडळी ही सकाळपासून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सकाळी आपण पहिलं गाडीची सर्व्हिसिंग केली. त्यानंतर आम्ही छोटी मोठी 4-5 कामं केली, दाखवू शकलो नाही. त्यानंतर कपडे घेतले, लग्नाला गेलो, लग्नामध्ये जाऊन मित्रांना भेटलो, फ्रेंड्सना भेटलो. त्यानंतर मग नंतर काय केलं, नंतर मग आपण जेवल्यानंतर थोडी मजा मस्ती केली. नंतर फोटो काढले खूप सारे, ते तर नाही दाखवू शकत. त्यानंतर आपण सगळ्यांना टाटा बाय बाय केलं. नंतर आम्हाला कॉल आला त्याच्यात. त्यानंतर कुडाळला गेलो, त्याची छोटी मोठी 4-5 कामं केली, ती पण आम्ही दाखवली नाही. त्यानंतर मग बँकमध्ये पैसे भरले, ते आम्ही दाखवलं. आणि नंतर शोरमा खाल्ला. शोरमा तर भाई टॉप क्लास होता, 1 नंबर शोरमा. तर शोरमा खाल्ल्यानंतर मला जास्त काही शूट करायला भेटलं नाही, कारण 4-5 खूप महत्त्वाची कामं होती, ती पूर्ण करण्यात खूप वेळ गेला. आणि त्यामध्ये विसरूनच गेलो की माझा ब्लॉग चालू आहे, शूट करायचा आहे. तर ते राहून गेलं, त्यासाठी मला माफ करा. आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आहे. तर त्यासाठी तुम्ही समजून घ्या थोडं, माझे प्रेक्षक आहेत तर तुम्ही समजून घेणार आहात मला माहिती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हसा काय आणि मजेत राहा.